मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा। आज आपण माहिती घेणार आहोत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम असलेल्या प्रति पंढरपूर समाजाला जाणाऱ्या कोटमगावची आषाढी एकादशी म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा उत्सव आणि या उत्सवाचा हा दिव्य सोहळा आज आपण अनुभवत आहोत। मित्रांनो, वारी म्हणजे काय? वारी म्हणजे फक्त प्रवास नाही, फक्त पायी चालणं नाही। वारी म्हणजे स्वतःला शोधण्याचा मार्ग, वारी म्हणजे समतेची शिकवण, वारी म्हणजे एकमेकांना माऊली म्हणत प्रेमाने जगण्याची संस्कृती आणि वारी म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराजांनी दिलेला भक्ती परंपरेचा अखंड प्रवाह। आज आपण कोटमगाव येथे आलेलो आहोत। कोटमगाव येथे आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक वर्षी लाखो भाविक येथे येत असतात। ज्यावेळेस देव द्वारकेवरून पंढरीला जात असताना इथे मुक्काम केल्याची आख्यायिका आहे। या कोटमगावचे सरपंच राजेंद्र पाकळी आणि पोलीस पाटील कोटपे पाटील यांची आपण आता बातचीत करणार आहोत। नमस्कार। काय होतं आज? काय 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 तयारी केली तुम्ही? आज पहाटेपासून गर्दीचा ओघ वाढलेला आहे। आज पहाटे येवल्याचे युवा नेते कुणाल भाऊ दराडे सपत्नीक यांनी महापूजा महाआरती या ठिकाणी केलेली आहे। तसेच त्यांच्या संगतीला गावचे सरपंच राजूभाऊ काकडे हे होते। त्यानंतर 4 वाजेपासून वारकऱ्यांचा या ठिकाणी भरपूर असा मोठा जात्ताची जात्ता या ठिकाणी येत आहे दर्शनासाठी। दरवर्षीपेक्षा यावर्षी डबलीने गर्दी वाढलेली आहे। तसेच प्रशासनाने भरपूर तयारी कालपासून या ठिकाणी केलेली आहे। येवला शहर पोलीस स्टेशनचे PI माननीय श्री मंडलिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी चोख बंदोबस्त बॅरिकेटिंग करून पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। तसेच गावातील स्वयंसेवक सर्व जवळजवळ 50 मुलं मंदिरामध्ये स्वयंसेवक म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे। तसेच गावामध्ये जवळजवळ प्रत्येक घरी दिंडी येत असते। प्रत्येकाने या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे। येवला मेडिकल असोसिएशन तर्फे या ठिकाणी मोफत औषधं, फराळ वाटप, तसेच काही आजारी वगैरे कोणी अचानक पेशंट झालं तर त्यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आजही शेकडो दिंड्या, हजारो टाळकरी आणि लाखो भाविक याच भावनेने विठ्ठलाच्या भेटीसाठी कोटमपूर येत असतात। डोक्यावर भगवा झेंडा, गळ्यात तुळशी माळ, हातात टाळ, ओठावर विठ्ठल विठ्ठल आणि चेहऱ्यावर अवर्णनीय समाधान। चालय मग पटकन योगेश, चल ना। प्रत्येक पाऊल भक्तीचं, प्रत्येक श्वास नामस्मरणाचा आणि प्रत्येक वारकरी स्वतःमध्ये एक चालतं बोलतं तीर्थक्षेत्र। महाराष्ट्रात एक म्हण आजही मोठ्या श्रद्धेने उच्चारली जाते, जयाने जाणार पंढरी त्याने जावे कोटमपुरी। म्हणजे ज्याला पंढरपूरला जायला जमणार नाही त्यांनी कोटमगावला गेलं तरी पांडुरंगाचं दर्शन होतं, पांडुरंग पावतो। यामागे एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते। ती अशी, पांडुरंग द्वारकेकडून पंढरपूरकडे जात असताना त्यांना मुक्काम करावासा वाटला आणि त्यांनी मुक्कामाचं स्थान निवडलं, हेच कोटमगाव। ही अशी आख्यायिका सांगितली जाते। मग देव त्या कोटमगावला मुक्कामी थांबले आणि म्हणूनच या भूमीला प्रति पंढरपूर म्हटले जाते। पण प्रति पंढरपूर हे मानाचे स्थान या भूमीला मिळालं। येथे विठ्ठलाची मूर्ती ही आगळी वेगळी आहे। तुम्ही इतर सर्वत्र कुठेही बघा, संपूर्ण देशात तुम्ही कुठेही गेलात तर विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये विठ्ठलाचे दोन्ही हात कमरेवर आहेत। पण कोटमगावातील या विठुरायाचे डावा हात कमरेवर तर उजवा हात खाली सरळ सोडलेला आहे। याचीही खूप छान आख्यायिका सांगितली जाते। ती अशी, ज्यावेळेस पांडुरंग स्वर्गाहून आले आणि द्वारकेहून या पंढरपूरकडे निघाले, तेव्हा वाटेत त्यांनी अगस्त्य ऋषींना भेटून ते पुढे गेले। परंतु पांडुरंग कुठे गेले हे शोधण्यासाठी नारद मुनी पृथ्वीवर आले आणि पृथ्वीवर त्यांनी पांडुरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी मग
त्या अनकाई स्थित असलेल्या अगस्त्य ऋषींकडे ते गेले, त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यांचा निवास त्या अनकाई किल्ल्यावर होता अगस्त्य ऋषींचा. नारद मुनी तिथे गेले तर ऋषी ध्यानस्थ बसलेले होते, त्यांची तपश्चर्या चालू होती. ते ध्यानातून बाहेर येईनात, तपश्चर्या त्यांची मोडेना. मग नारदाने विचार केला, आता काय केलं पाहिजे. मग नारदाने श्रीरूप घेतले आणि तिथे श्रीरूप घेतल्यानंतर अगस्त्य ऋषींचे ध्यान भंग पावलं, तर तपश्चर्या भंग पावली. मग तपश्चर्या भंग पावल्यानंतर त्यांनी नारदाला शाप दिला की आता कायम याच म्हणजे तू रूपातच कायम राहशील. नारदाला मोठा पश्चाताप झाला. ते गायवाया करू लागले आणि विनंती करू लागले की माझं येण्याचं प्रयोजन वेगळं होतं. मी जरी या तुमचं तपश्चर्या भंग पावली असेल, परंतु माझं येण्याचं ध्येय असं होतं की मी पांडुरंगाला शोधण्यासाठी इकडे आलो होतो, मला पांडुरंगाची भेट घ्यायची. नारदाने म्हणजे अगस्त्य ऋषींकडे जाण्याचे प्रयोजन सांगितले, देवाला विठ्ठलाला शोधण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तेव्हा ऋषींनी नारदाला उत्शाप दिला आणि सांगितलं की पांडुरंग विठ्ठल आता कोटमगाव इथे मुक्कामी आहेत आणि तू आता लोटांगण घालत तिथपर्यंत जा, पांडुरंग तुला तिथे भेटतील. त्यांनी जर तुला आशीर्वाद दिला तर तू मूळ पूर्व रूपात येशील, पण परत नारद मुनी होशील, नाहीतर तू कायम श्री रूपातच राहशील. नारदांनी ऋषींचं ते बोलणं ऐकलं आणि ते लोटांगण घालत घालत या कोटमगाव पर्यंत आले. ते ज्या मार्गाने आले त्या मार्गाने ती नदी होती. त्या नदीचं नाव त्यामुळेच नारंदी नदी पडलं. कोटमगाववरून जी नदी जाते त्या नदीला नारंदी नदी म्हटलं जातं. नारद मुनी इथे आले. पांडुरंगाने मग नारदाला आशीर्वाद देण्यासाठी आपला उजवा हात कमरेवरून काढला, आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून डावा हात कमरेवर तर उजवा हात असा सरळ खाली आहे. म्हणूनच ही मूर्ती वारकरी संप्रदायासाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते आणि येथे लाखो वारकरी दरवर्षी नतमस्तक होत असतात. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे दिवाणी चंद्रभागा, दिवाणी चंद्रभागा, तुझ्या चरणाची गंगा, तुझ्या चरणाची गंगा, दिवाणी चंद्रभागा, दिवाणी चंद्रभागा, इतक्या सहित इतक्या सहित माझ्या रंगानी नाचावे, माझ्या रंगानी नाचावे, दिवाणी चंद्रभागा. आजचं उदाहरण घ्या ना, अंदाजे 3 लाख भाविक या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक. या ठिकाणी सन्मान होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा असं विनंती करतो. त्यानंतर येवला शिवसेनेचे सहप्रमुख आदरणीय विशाल भाऊजे यांचा सुद्धा सत्कार, आज अजय भाऊजे यांचा सत्कार कोटमगाव ग्रामस्थांच्या धन्यवाद देतो. 12 वाजेपर्यंत अखंड गर्दी या विठ्ठलाच्या मंदिराभोवती होती. सकाळपासून वारकरी येत होते, जात होते, येत होते, जात होते. शेकडो दिंडे या विठ्ठल नामाचा हरिनामाचा गजर करत करत या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत होते. आम्ही एक दोन सकतच झाली येऊन. संपूर्ण वातावरण अभंगाने भरून गेलं होतं. हे अभंग म्हणजे एक गाणं नाही, ही संतांची शिकवण आहे, जी शेकडो वर्षापासून पिढ्याने पिढ्या महाराष्ट्राच्या मनात जिवंत आहे. ही गवळण पण अभंगानंतर गवळण होते. ही गवळण पण पहा. ही गवळण म्हणजे श्रीकृष्णाच्या बाललीलांचं रसाळ, भक्तिमय आणि लोकसंगीताने नटलेलं वर्णन. लहान मुलांपासून ज्येष्ठ वारकऱ्यांपर्यंत प्रत्येक जण या भक्तिरसात पूर्णपणे रंगून गेलेला असतो. टाळ मृदंग, मित्रांनो, या टाळ मृदंगाच्या निनादात प्रत्येक जण तल्लीन झालेला असतो. आता हा टाळाचा नाद, हा मृदंगाचा ठेका आणि या ठेक्यावर एकाच लयीत पुढे चालणारी हजारो पावली. हे दृश्य डोळ्यात साठवावं असं आहे. खरंच या सुखाकाराने देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या ओळी आज इथे अगदी जिवंत झाल्यासारख्या वाटतात. खरंच हीच आहे महाराष्ट्राची आध्यात्मिक ताकद. दिंडी
वारी म्हणजे फक्त दर्शन नाही, वारी म्हणजे सेवा आहे. येवला तालुक्यातील व्यापारी महासंघाच्या वतीने आज हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. साबुदाणा खिचडी, केळी, लाडू आणि मनापासून केलेली सेवा. कारण वारकरी परंपरा एकच शिकवून देते, धर्म म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजेच विठ्ठल. मंदिर परिसर ही अतिशय सुंदर, अतिशय भक्तिमय वातावरण तिथे असतं. भाविकांच्या लांबच लांब रांगा, कोणाच्या हातात नारळ, कोणाच्या हातात तुळशी, तर कोणाच्या डोळ्यात आनंदाश्रू, कोणाच्या डोक्यावर विठ्ठल रखुमाईची मूर्ती. प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा, विठुरायाचे दर्शन. मित्रांनो, वारीचा प्रवास आज संपेल, पण वारीची भावना कधीच संपत नाही. कारण एकदा विठ्ठल भेटला की पुढच्या भेटीची ओढ आपोआप सुरू होते. कोटमपुरीतील हा भक्तीचा महासागर मनाला एक वेगळंच समाधान देऊन जातो. इथे जात नाही, धर्म नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही. इथे सगळे फक्त, प्रत्येक जण फक्त माऊली. आज प्रति पंढरपूर कोटमगाव येथील आषाढी एकादशीचा हा दिव्य सोहळा आपण अनुभवला. व्हिडिओ आवडला असेल तर आवाज जनतेच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त वारकरी आणि भाविक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपली श्रद्धा जगापर्यंत पोहोचली पाहिजे. मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत होतात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली. रामकृष्ण हरी मंडळी, जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद.